कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जंतर मंतरवर दाखल। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही जंतर मंतर सोडणार नाही, अभिजित दिपकेंची भूमिका। कॉक्रोच जनता पार्टीचं संसद परिसरात आंदोलन। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा, पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या। सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या। नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचं आश्वासन दिले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहांची भेट घेतली। दिल्लीतील तणाव पाहता प्रधानांकडून गृहमंत्र्यांची भेट। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष। जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त। संसद परिसरात तणावाचं वातावरण। लोकसभेत जोरदार गदारोळ। विरोधकांकडून घोषणाबाजी, नीट पेपरफुटी, राम मंदिर दानचोरी प्रकरणी चर्चेची मागणी। दिवसभरात लोकसभा 5 वेळा, राज्यसभा 4 वेळा स्थगित। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरलाय। सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा 24वा दिवस। उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा। विद्यार्थी नेत्यांना संसद भवनात खासदारांची भेट घेण्याची परवानगी देण्याची मागणी। विद्यार्थी नेत्यांना रुग्णालयात भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार। नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान। एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाही। राहुल गांधी यांचा ट्विट करत निशाणा। जाणीवपूर्वक तरुणांवर दडपशाही केल्याचा आरोप। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसद परिसरात हाय अलर्ट। संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप। मुख्य प्रवेशद्वार बंद। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दिल्लीतील लोखंडी बॅरिकेड हटवण्याचा आंदोलकांकडून प्रयत्न। तिरंगी झेंडे घेऊन संसदेवर विद्यार्थ्यांचं आंदोलन। आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ समोर। आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। निमलष्करी जवानांसह दिल्ली पोलिसांचे 50 जवान जखमी। 70 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची दिल्ली पोलिसांची माहिती। ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याची माहिती। जंतर मंतर जवळील मेट्रो स्टेशन बंद। दिल्लीतील पटेल चौक मेट्रो स्टेशन पूर्णपणे बंद। सीजेपीच्या मोर्चामुळे मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्याची माहिती। जंतर मंतर मैदानाजवळ अज्ञातानं दगडविटांनी भरलेले 2 ट्रक लावले। हे ट्रक कोणी लावले? अभिजित दिपके यांचा पोलिसांना सवाल। या दोन्ही ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सीजेपीच्या आंदोलनावेळी पोलिसांच्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या। दगडफेकीमुळे गाड्यांच्या काचा फुटल्याची माहिती। दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलकांचा फोन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला। अभिजित दिपके यांनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांकडून फोन परत मिळवून दिलाय। केरळमधील विद्यार्थी संघटनांचा लोकभवनच्या दिशेने मार्च। पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले। मुंबईनंतर आता ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापुरात तरुणाईचा एल्गार। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर। तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू। 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश। दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर शासनाची सावधगिरी। दादरच्या चैत्यभूमी परिसरात सीजेपीनं आंदोलन केलेल्या पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। आंदोलनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात। दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा व्हिडिओ। संजय राऊतांकडून ट्विट। आंदोलनात एका महिलेनं पोलिसांना झापलं। राऊतांनी ट्विट करत महिलेचं कौतुक केलं। हा संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल, राऊतांचं ट्विट। सीजेपीच्या आंदोलनाप्रकरणी मुंबईत 5 गुन्हे दाखल। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल। शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आंदोलनाप्रकरणी 3 गुन्हे दाखल। पुणे स्टेशन परिसरात सीजेपीच्या समर्थनात तरुणांचं आंदोलन। पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन। आंदोलनात मोठ्या संख्येनेही तरुण सहभागी। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपुरात शांतता मोर्चा। परवानगी नाकारल्यानंतरही संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन। विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवलं। आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये शाब्दिक वाद।
सीजेपीच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील पाठिंबा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन. सामाजिक संघटना देखील आंदोलनात सहभागी. दिल्लीत जंतर मंतर आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला जळगावातून पाठिंबा. धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मविया कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. केंद्रीय आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याऐवजी भाजप सरकारने आपल्या धोरणांचं आणि त्रुटींचं पुनरावलोकन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांवर आज झालेल्या लाठीचार्जवर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची संतप्त प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही? विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून लाठीचार्जचा निषेध. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून निषेध. हे कोणतं सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरतं? ममता बॅनर्जींचा सवाल. कालची दृश्य पाहून जगाला समजेल की भारत सरकारचं रूपांतर आता हुकुमशाही झालंय. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. सत्ताधारी वर्तुळातील कोणाला शिक्षणात रस नाही का? अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बदला. आदित्य ठाकरेंची मागणी. लोकसभाध्यक्ष, संसद, सुप्रीम कोर्ट सरकारचे गुलाम झालेत. गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर. सरकारच्या हातात असं तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असती. राऊतांचा हल्लाबोल. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी. धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का? पेपर फुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं. मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार. संजय राऊतांची ट्विट करत टीका. तर दिल्ली पोलिसांची कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. भाजप सरकार अहंकारात समान काम करतंय. तरुणांची सरकारने ऐकलं पाहिजे होतं. खासदार अखिलेश यादव यांची कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. संसदेत विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होऊ दिलं नाही. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया. वंदे मातरम बिल विरोधकांच्या गोंधळामुळे येऊ शकलं नाही. मेधा कुलकर्णी यांची माहिती. नवी दिल्लीत आज सकाळी 9 वाजता एनडीएच्या संसदीय दलाची बैठक होणार. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. वांगचूक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन काढल्यानं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. राम मंदिर दानचोरी हे एक गुन्ह्याचं साधं प्रकरण. त्यांचं राजकारण करू नका. राम मंदिर दानचोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं भाष्य. 9 ऑगस्टला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रायगड दौरा. पेण, माणगाव आणि पनवेलमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. पक्षाकडून दौऱ्याच्या तयारीला वेग आला असून रायगड जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. औरंगाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेला विलास भुमरे अध्यक्ष तर भाजपचे रामराव शेळके उपाध्यक्ष. 2 वर्षांसाठी फॉर्म्युला निश्चित. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या कार्यक्रमात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचा जाहीरपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली. निमंत्रण पत्रिकेत माझं नाव नाही असं म्हणत कोळंबकरांनी संजय शिरसाट यांना सुनावलं. तर कोळंबकर हे माझे 40 वर्ष जुने मित्र. पुढच्या वेळी असं होणार नाही. शिरसाटांची प्रतिक्रिया. महायुतीविरोधात लढलेल्यांना भाजपनं प्रवेश देण्याचा संबंध नाही. तरी प्रवेश दिल्यास आमच्याकडेही प्रवेश करणाऱ्यांची कमी नाही. देवकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरून गुलाबरावांचं विधान. शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणारे सीजेपी आंदोलक मनसेच्या शाखेसमोर मनसे नेते संदीप देशपांडेंनी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली. संदीप देशपांडेंनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला यवतमाळच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा. यवतमाळमधील संविधान चौकात विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचं आंदोलन. 2 तास यवतमाळमधील बस स्थानक चौकात वाहतूक ठप्प. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत पुरोगामी संघटनेचं आंदोलन. जंतर मंतरवरील पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध. दिल्लीच्या जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाचे पडसाद मीरा भाईंदर शहरात उमटले. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून शहीद कौस्तुभ राणी चौकात मोर्चा काढत सरकार विरोधात निदर्शनं केली. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ बीडच्या अंबाजोगाईमध्ये आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अंबाजोगाईत लॉंग मार्च. सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी लक्ष वेधून घेतलं.
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ 40 गावात कॉक्रोच जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नाशिकमधील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे, मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश. 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी. पोलिसांना 1 दिवस म्हणणं सादर करण्यासाठी मुदत. खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांवर गुन्हा दाखल आहे.